नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। तसेच महिलांसाठी आणखीन एक महत्त्वाची खुशखबर आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा नवीन बदल करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेची ही सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात। लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे। आजची ही अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हा नवीन बदल स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेला आहे। नेमका हा बदल काय असणार आहे? आता लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना खुशखबर आहे, नवीन बदल झालेला आहे योजनेमध्ये। तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला इथं पाहण्यास मिळतील। लाडकी बहीण योजनेमध्ये जे बदल होत आहेत, योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत। या निर्णयांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा। चॅनल सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ लाईक करू शकता। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2 हप्ते महिलांना आलेले आहेत। महिला वाट पाहत आहेत, तिसरा हप्ता कधी येणार, तिसरा हप्ता कधी येणार, कधी येणार, हा तुम्हाला पडलेला प्रश्न। या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा हप्ता जो आहे तो तुम्हाला आता सध्याच मिळणार नाही। या ठिकाणी पहा, तुमच्यासाठी आणखीन एक खुशखबर आहे। ही खुशखबर उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेली आहे। योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर पहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून लाडकी बहीण ही कल्याणकारी योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे। या योजनेमध्ये राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी, तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे। ही या योजनेला सुरुवात झालेली आहे जुलै महिन्यापासून, आणि जुलै महिन्यापासून सुरुवात होऊन या योजनेमध्ये स्वरूप पहा 1,500 रुपये जे आहे ते प्रति महिना महिलांना देण्यात येणार आहेत। त्यासाठी आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात हे पैसे प्रतिमाह 1,500 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। यासाठी वयोगट असणार आहे 21 ते अगोदर 60 होता, परंतु 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे ही बेसिक अट आहे, आणि या सर्व अटींना धरून सुरू केली महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना। आदिती तटकरे मॅडमनी या योजनेसंदर्भातल्या वारंवार अपडेट महिलांना दिलेले आहेत। या योजनेमुळे नक्कीच महिला स्वावलंबी होण्यास मदत झालेली आहे, आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांना मदत झालेली आहे। पण ही योजना पहा, जशी जशी दिवस पुढे जात आहेत तसे तसे वारंवार छोटे छोटे बदल, मोठे बदल यासाठी होत आहेत। पहिला बदल होता तो म्हणजे अगोदर 60 वर्ष वयापर्यंत योजनेचा लाभ महिलांना मिळत होता। पुन्हा यामध्ये बदल झाला तो म्हणजे 65 वर्षापर्यंत लाभ देण्यात येणार असं राज्य सरकारने जाहीर केलं। त्यानंतर पहा, महिलांना डॉक्युमेंट संदर्भातल्या ज्या काही अडचणी होत्या त्या देखील सरकारने दूर केल्या। कागदपत्रासंदर्भातल्या अडचणी दूर झालेल्या, काही अटी शिथिल करण्यात आल्या। याचं कारण म्हणजे सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, हाच उद्देश आहे या योजनेचा। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना देखील फॉर्म भरलेले आहेत, आणि विशेष म्हणजे त्यांना देखील पैसे आलेले आहेत। पण हे पैसे जे आहेत ते सरकारकडून नोटीसच्या माध्यमातून त्यांच्याकडून परत घेतले जाणार आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एक महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली। वारंवार बदल होत आहेत, तारीख वाढवण्यात आली। अगोदर 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात येत होते महिलांना, पुन्हा सप्टेंबरपर्यंत म्हणजे आता चालू महिन्याच्या एंडिंगपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत वाढवलेली आहे। आणखीनही मुदत ही वाढू शकते। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे 3 हप्ते महिलांना एकत्र मिळणार होते। त्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना मिळणार होते, आणि आता या महिन्यामध्ये ज्या फॉर्म भरतील त्यांना 1,500 एवढीच रक्कम देण्यात येणार आहे। पण आत्ता जो बदल झालेला आहे, आत्ता जो निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे, हा खूप महत्त्वाचा आणि मोठा बदल आहे। लाडकी बहीण योजनेचा हा सर्वात मोठा बदल आहे। आतापर्यंत पहा,
ज्या महिलांनी फॉर्म भरलेले होते 31 ऑगस्टपर्यंत त्यांनाच 3 हप्ते एकत्र मिळणार होते, 4,500 रुपये त्यांना मिळणार होते। आणि या 4,500 बरोबरच 1,500ची देखील महिला वाट पाहत आहेत, ज्यांनी अगोदर 3,000 घेतलेले आहेत अशा महिला वाट पाहत आहेत। तर हे पैसे आता कधी मिळतील रोज तुम्ही यूट्यूबवरती पाहत आहात, इतर ठिकाणी पाहत आहात की आज येणार, उद्या येणार, परवा येणार, तेरवा येणार। तर हे पैसे कधी येणार? आदिती तटकरे मॅडमसह लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता पुढे ढकलण्यात आलेला आहे। हा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा, ज्यामध्ये या अगोदर पैसे घेतलेल्या महिलांना 1,500 रुपये, एकही रुपया न घेतलेल्या महिलांना मिळणार होते। ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या 4,500 आणि या महिन्यात फॉर्म भरलेल्या महिलांना मिळणार आहेत 1,500। तर हे पैसे कधी मिळणार आहेत? हे पैसे त्यांच्या अकाउंटला सप्टेंबर एंडिंगला म्हणजेच 30 सप्टेंबरला हे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होऊ शकतात। 30 सप्टेंबरपर्यंत हे पैसे मिळणार आहेत। आता हा 3रा हप्त्याचा मुद्दा क्लिअर झालेला आहे आणि आता योजनेचा जो महत्त्वाचा बदल आहे, मोठा बदल आहे, तो आपण पाहणार आहोत। तर हा बदल जो आहे तो महिलांसाठी एक खुशखबर असणार आहे। ती खुशखबर म्हणजे पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी महिलांना रक्षाबंधनाला ज्याप्रमाणे गिफ्ट दिले 3,000 रुपये 2 महिन्याचे एकत्रित पैसे, त्याचप्रमाणे आता दिवाळीसाठी देखील डबल धमाका तुम्हाला मिळत आहे, डबल गिफ्ट तुम्हाला मिळत आहे। होय, तुम्हाला आता खुशखबर आहे, दिवाळीसाठी पुढचे 2 हप्ते परत एकदा तुम्हाला एकत्र मिळणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात की 2 हप्ते पुन्हा एकदा महिलांना मिळणार आहेत, म्हणजेच 3,000 मिळणार आहेत। आता या महिन्याचे 1,500 मिळतील सप्टेंबर एंडिंगपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा दिवाळीसाठी डबल 3,000 तुम्हाला मिळणार आहेत। सरकारची ही सर्वात मोठी घोषणा आहे, सर्वात मोठी अपडेट आहे। लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे। नागपूर येथे कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितलेलं आहे की दिवाळीसाठी महिलांना हे गिफ्ट असणार आहे। पुढचे 2 हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत, म्हणजेच ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो महिलांना भाऊबीजेचं जे गिफ्ट आहे ते देण्यात येणार आहे। ज्याप्रमाणे रक्षाबंधनाचं गिफ्ट महिलांना देण्यात आलं 3,000 रुपये 2 हप्ते एकत्र, त्याचप्रमाणे आता दिवाळीसाठी देखील पुन्हा 2 हप्ते एकत्र 3,000 रुपये महिलांना मिळत आहेत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र मिळणार आहेत। खुशखबर ही आहे नक्कीच ही, आणि ही 100% खरी अपडेट आहे, 100% ट्रू माहिती आहे। कारण ही माहिती लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेली आहे भाषणादरम्यान। पुढचे 2 हप्ते महिलांना मिळणार आहेत। दिवाळीसाठी हे बोनस असणार आहे, दिवाळीसाठी खुशखबर असणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये नक्कीच हा महत्त्वपूर्ण बदल जो झालेला आहे त्या संदर्भातला शासन निर्णय लवकरच जाहीर होईल। लाडकी बहीण योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। लाईक केलं नसेल आत्तापर्यंत लाईक करा। लाडक्या बहिणींसाठी नक्कीच ही आजची सर्वात मोठी खुशखबर होती, योजनेमधला हा सर्वात मोठा महत्त्वाचा बदल होता। अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन लेटेस्ट अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।